नमस्कार मित्रांनो, तर मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता एजंटनी लीलाला सांगितलेलं असतं की आपल्याला सेलिब्रेशन करायचं आहे, कारण एजंट लीला यांनी ज्या ॲडमध्ये शूट केलेलं असतं त्या ॲडमधली जी रक्कम असते ती लीला एका चांगल्या कामासाठी वापरणार असते आणि ते म्हणजे एका ॲनिमल शेल्टर हाऊसला ती रक्कम देणार असते. आणि याचाच आनंद म्हणून तिचं कौतुक करायचं म्हणून एजंटने असं ठरवलेलं असतं की एजंट आणि लीला हे सेलिब्रेशन करणार. आता हे ऐकून लक्ष्मी सरस्वती ह्या चांगल्याच जळालेल्या असतात. त्यांना लीलाचं आणि एजंटचं एकत्र असणं, वागणं, एकमेकांसोबत सेलिब्रेट करणं हे खटकत असतं आणि म्हणूनच त्यांची खूप चिडचिड झालेली असते. पण मात्र लीलाला काहीच बनवता येत नसतं स्वयंपाकातलं. एजंटने तिला सांगितलेलं असतं की त्यांच्या आवडीचा काहीतरी पदार्थ बनव म्हणून, पण लीला म्हणत असते की मला तर काहीच येत नाही. एजंट म्हणतो, हे बघ, मला न येणारी गोष्ट मी तुझ्यासाठी केली की नाही, आता तुलासुद्धा माझ्यासाठी तुला न येणारी गोष्ट करावी लागणार आहे. तू कसंही जमव, मला माहिती नाही. आणि तो असं बोलून निघून जातो. पण मात्र नंतरच मग एजे खाली येतो आणि किचनमध्ये लीलासोबत बोलतो आणि म्हणत असतो की आपण आज काय बनवणार आहोत. लीला म्हणते शेवयांची खीर बनवायची आज. एजेला एकदम आठवतं की शेवयांची खीर म्हणजेच अंतराच्या आवडीची. तिला शेवयांची खीर फार आवडायची आणि ती गेल्यानंतरसुद्धा एजे तिच्यासाठी ती खीर बनवायचे, तिच्या फोटोसमोर जाऊन ठेवायचे. अगदी आनंदाने, उत्साहाने स्वतःच्या हाताने ती खीर बनवायचे. आणि आता लीला तेच म्हणत असते. मात्र यावेळेला एजे लीलावर रागवत नाही, तिला ओरडतही नाही किंवा ती अंतराची जागा घेते असं सुद्धा म्हणत नाही. आणि तिच्या इच्छेसाठी, तिच्या आनंदासाठी खीर बनवायला ते तयार होतात. आता लीला आणि एजे एकत्र मिळून खीर बनवत असतात. एजे लीलाला शिकवत असतो खीर कशी बनवायची वगैरे ते सगळं काही. आणि हे करत असताना लीलाच्या हाताला चटका लागतो. तेवढ्यात एजे लीलाचा हात आपल्या हातामध्ये घेतात आणि त्याच्यावर फुंकरसुद्धा मारतात. हे सगळं लक्ष्मी सरस्वती बघत असतात आणि त्यांना तो खूप मोठा धक्का बसतो की एजे असं कसं करू शकतात. म्हणजे अंतरा यांच्या आवडीची खीर आज लीलाला आवडते म्हणून एजे करतायत आणि तिच्यावर चिडलेसुद्धा नाही, याचं त्यांना खूप आश्चर्य वाटत असतं. आता हळूहळू का होईना एजे अंतराची जागा लीलाला देत असतात आणि अंतराची कुठली गोष्ट लीलाने मागितली तर तिच्यावर ओढत नसतात. एजे आणि लीला यांच्यामधलं जे प्रेम असतं ते असंच वाढत असतं. त्यांच्यामध्ये गोडवा निर्माण होत असतो आणि आजीसुद्धा हे बघत असतात. त्यांनाही खूप आनंद झालेला असतो. तर मग बघूया आता लीला आणि एजे यांची लव्ह स्टोरी कुठलं वळण घेते येते. अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहा. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.